नमस्कार, मी पंजाब डक. मी जात आहे नागपूरकडं बुट्टीबोरी. म्हणजे बुट्टीबोरी जात असतंय आणि या ठिकाणाहून आता शेतकऱ्याला महाराष्ट्रातले अंदाज देणार आहे. आता इकडल्या भागात आहे म्हणून आधी सर्वप्रथम पूर्व विदर्भातला अंदाज सांगतो. मी आहे बुट्टीबोरीकडे जात आहे नागपूरकडं. तर या नागपूरमध्ये पूर्व विदर्भातल्या भागातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जवळपास 20-22 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात मोठा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. विजेच्या कडकडासह पाऊस असणार आहे म्हणून हा पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो की राज्यात पश्चिम विदर्भाकडे वळू. पश्चिम विदर्भाकडे म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो आज आहे 15 ऑगस्ट 2025. म्हणजे अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा आजच म्हणजे रात्रीच्याला म्हणजे तुमच्या पश्चिम विदर्भामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, हिंगोली, त्याच्यानंतर बुलढाणा, शेगाव भाग, परतवाडा, त्याच्यानंतर अचलपूर, दर्यापूर या भागामध्ये आज रात्रीच्याला खूप जोराचा पाऊस पडणार आहे. काही काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे, कुठं अतिमुसळधार पडणार आहे. आणि तुमच्या इकडे म्हणजे पश्चिम विदर्भामध्ये तुमच्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 22 तारखेपर्यंत 22 ऑगस्टपर्यंत पाऊस राहणार आहे आणि 23 ऑगस्टला पावसाचं प्रमाण कमी होणार आहे म्हणून हा पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात. त्याच्यानंतर आपण काय करू, उत्तर महाराष्ट्राकडे वळू. कारण की काय झालं आज महाराष्ट्रामध्ये काय झालं, मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये, हिंगोली जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर काय झालं की सातारा, सांगली, सोलापूर सगळीकडं खूप काही ठिकाणी मुसळधार, कुठं ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. आणि आता काय झालं की अहिल्यानगर आणि कोपरगावच्या शेतकऱ्याचे, त्याच्यानंतर इकडे येवला तिकडल्या शेतकऱ्याचे मला फोन यायलेत. जळगावकडं, नंदुरबारकडं पाऊसच नाही. तर तुम्हाला सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे जळगाव जिल्हा झालं, नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, कळवण तालुका, त्याच्यानंतर येवला, रावे या सगळीकडं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा इकडं देखील म्हणजे आज म्हणजे रात्रीच्याला खूप ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. आता पाहू शकता हे वर्ध्याकडून बुट्टीबोरीकडे जात आहे. इकडं देखील विजेच्या कडकडासह जोरदार पाऊस सुरू झाला आहे आणि इकडं देखील आज आणखीन म्हणजे जवळपास 23 तारखेपर्यंत पूर्व विदर्भात जोरात पाऊस पडणार आहे. सध्या मी पूर्व विदर्भात आहे म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो. तर या ठिकाणी परत सांगू इच्छितो की नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, त्याच्यानंतर कोपरगाव तालुका, त्याच्यानंतर वैजापूर, सिल्लोड, कन्नडचा भाग काही, त्याच्यानंतर जळगाव जामोद घाटाच्या खाली त्या भागामध्ये आज 15 ऑगस्टला रात्रीच्याला तुमच्या इकडे चांगला दमदार पाणी पडणार आहे. वड्या नाल्याला देखील पाणी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नाशिकला देखील खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर संगमनेर, त्याच्यानंतर कोकण पट्टीला देखील पाऊस पडणार आहे, मुंबईला देखील पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यातल्या आता परत सांगू इच्छितो की आता मराठवाड्याकडे वळू. मराठवाड्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टपर्यंत म्हणजे 15, 16, 17, 18, 19, 22 तारखेपर्यंत दररोज मराठवाड्यातल्या म्हणजे 7 जिल्ह्यामध्ये लातूर जिल्हा झालं, परभणी जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, जालना जिल्हा झालं, त्याच्यानंतर संभाजीनगर, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून दररोज जिल्ह्याचे दररोज मराठवाड्यातला वेगवेगळा जिल्हा धरणार आहे आणि खूप जोराचा असा पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हे अंदाज लक्षात घ्यायचा. आणि बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू तुम्ही जरा सतर्क. तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये, लातूर जिल्ह्यामध्ये म्हणजे बीड जिल्हा, लातूर जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर पाथर्डी, अहिल्यानगरच्या ह्या पट्ट्यामध्ये म्हणजे जवळपास म्हणजे कडाष्टी, जामखेड ह्या पट्ट्यामध्ये जवळपास म्हणजे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या इकडे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. तुमच्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या नद्याला पाणी येणार आहे. हे 8 दिवसात एकदा जोराचं पाणी येणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी
हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये पाथर्डीकडे येतो, त्याच्यानंतर करंजी घाट येतो, तिकडे देखील खूप पडणार आहे आणि तुमचे छोटे छोटे तळे सगळेच ह्या पावसामध्ये भरून जाणार आहेत, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्राचं म्हणजे मराठवाड्याचं परभणी जालना जिल्हा याचं ताण भागवणारं जायकवाडी धरण हे जवळपास आता भरत आलंय। तर तुम्हाला एक सांगतो, आता जे उद्याचा पाऊस पडणार आहे म्हणजे आज 15 ऑगस्ट म्हणजे 16 ऑगस्ट पासून म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्रीपासून उत्तर महाराष्ट्राकडे लगेच पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे 15 ऑगस्ट पासून ते 22 म्हणजे 23 ऑगस्ट पर्यंत नाशिककडं गुजरातकडं तिकडं खूप पाऊस पडणार आहे। त्याच्यामुळं त्या नाशिकच्या ज्या नदी गोदावरी नदी तिला पाणी येणार आहे, त्याचं पाणी जायकवाडी धरणाकडे जाणार आहे, जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे। म्हणून जायकवाडीच्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पाणी सुटल्याच्या नंतर तुमच्या मोटरी पाण्यात जातील, वाहून जातील, म्हणून तुमच्या काय करायच्या 18 तारखेला तुम्ही काढण्याची तयारी ठेवा, कारण की 22च्या दरम्यान तुम्हाला एकदा पाणी सुटणार आहे। त्याच्यानंतर येलदरी धरण ह्या पावसामध्ये 30 तारखेपर्यंत भरून जाणार आहे, सिद्धेश्वर धरण देखील भरून जाणार आहे, खडकपूर्णा देखील धरण भरून जाणार आहे। त्याच्यानंतर आपलं आमच्या परभणी जिल्ह्यातलं दुधना एक धरण आहे, ते देखील आता ह्या पावसामध्ये जवळपास 80, 85, 90 पर्यंत जाणार आहे आणि त्याचं देखील पाणी सोडावं लागणार आहे, म्हणून हे लक्षात येतं। आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं तर फार मात्र पाऊस सगळ्यात जास्त कमी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती बघितली तर काय झालं की खामगाव तालुका, खामगाव, शेगाव, त्याच्यानंतर परतवाडा, अचलपूर त्या भागामध्ये, त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव, जामोद, नांदुरा या भागामध्ये पाऊस कमी पडलेला आहे। तर त्या सर्व शेतकऱ्याला अंदाज सांगू इच्छितो की आज 15 ऑगस्ट म्हणजे आज रात्रीच्याला तुमच्याकडं म्हणजे शेगाव, खामगाव, परतवाडा, त्याच्यानंतर घाटाच्या खाली जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा या भागामध्ये आज मध्यरात्रीला जोरदार पावसाला सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं म्हणजे तर या पावसात कोणताही गाव, कोणताही तालुका वंचित राहणार नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आपल्या गुजरातच्या बॉर्डरचे जे शेतकरी आहेत, गुजरातमध्ये देखील अतिवृष्टी होणार आहे, म्हणजे 18 ते जवळपास 24 ऑगस्टच्या दरम्यान गुजरातमध्ये अतिवृष्टी होणार आहे, म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा। मध्य प्रदेश देखील खांडवा झालं, खांडवा, बेतूल ह्या भागातले मराठवाड्याच्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या देखील बेतूल झालं, खांडवा झालं, तुमच्या महाराष्ट्राच्या लगत जे तालुके आहेत तिकडे देखील जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। मी मागच्या अंदाजातच काय सांगितलं होतं की हे पाऊस काय होणार आहे, यावर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त पडणार आहे, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पडणार आहे म्हणून सांगितलं। पण तुम्ही बघा ह्या पावसामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये पूर्णा तालुक्यामध्ये काय झालं, आज मध्ये तारकळस, निमला त्या ठिकाणी ढगफुटी सदस्य पाऊस पडला, म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो। त्याच्यानंतर गंगाखेड तालुक्यात देखील खूप ठिकाणी तसाच पाऊस झाला। त्याच्यानंतर आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी तसा पाऊस पडत आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर काय झालं, कोपरगाव आणि इकडं साकूर, संगमनेर त्या भागाकडे पाऊस कमी होता। आज मात्र रात्रीच्याला म्हणजे 15 ऑगस्ट नंतर 15 ते 22च्या दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून त्या देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। कोपरगाव, शिर्डी, राहता सगळीकडे म्हणजे हा पाऊस चांगला पडणार आहे, कन्नड भागात देखील पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। नांदेड जिल्ह्यामध्ये सगरोळी झालं, बिलोली झालं, धर्माबाद झालं, त्याच्या नायगाव तालुका तिकडे देखील सगळ्या भागात पाऊस पडणार आहे। लातूर जिल्ह्यात देखील 15 ते 22च्या दरम्यान म्हणजे आज 15 ऑगस्ट ते 22च्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे। तुम्हाला 23 तारखेपासून लातूर जिल्ह्याला सूर्यदर्शन होणार आहे, 23 पासून 23, 24, 25 2-4 दिवस शेतीचे कामे करायला भेटणार आहेत, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात आता सांगू इच्छितो ज्या भागात अद्यापही पाऊस पडलेला नाही त्या सगळ्या भागात मात्र ह्या 22 ऑगस्ट पर्यंत सगळीकडे पाऊस पडून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अंदाजाच्या शेवटी तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे जे वंचित जिल्हे होते, कोणते जिल्हे होते, जळगाव जिल्हा होता, धुळे जिल्हा होता, नंदुरबार जिल्हा होता, नाशिकचा काही भाग होता, पुणे परिसरातला काही भाग होता, तर त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 15 ऑगस्ट पासून ते 22च्या दरम्यान तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे। तुम्ही म्हणले पाहिजे आता हे बंद कधी होतंय, म्हणून याची वाट बघणार आहेत, म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो। पण बंद कधी होणार आहे ते देखील सांगतो, 23च्या नंतर 23 ऑगस्ट नंतर तुमचा देखील पाऊस कमी होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। अचानक वातावरण बदल झाला, उद्या केलेला मेसेज दिला जाईल। आणि हे या ठिकाणी मी जे आलो आहे
बुट्टी बोरी या ठिकाणी आहे. बुट्टी बोरी म्हणजे नागपूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा अंदाज व्यक्त केलेला आहे. धन्यवाद.